नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 466 जागांसाठी नवीन भरती निघालेली आहे. तर ही भरती फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्ट आहे या भरतीसाठी ते आपण बघूया. ड्राफ्टमनसाठी एकूण 16 जागा आहेत. सुपरवायझरसाठी 2 जागा आहेत. टर्नरसाठी 10 जागा आहेत. मशिनिस्टसाठी 1 जागा आहे. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी 417 जागा आहेत. ड्रायव्हर रोड रोलरसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी 18 जागा आहेत. अशी एकूण 466 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात 16 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. तर लास्ट डेट आहे 30 डिसेंबर 2024. या भरतीसाठी एज लिमिट किती आहे ते आपण बघूया, म्हणजे वयाची अट किती आहे. तर ड्राफ्ट्समनसाठी 18 ते 27 वर्ष एवढं वय असणे आवश्यक आहे. सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 18 ते 27 वर्ष इतकं वय असणं आवश्यक आहे. टर्नरसाठी 18 ते 25 वर्ष. मशिनिस्टसाठी 18 ते 27 वर्ष. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ऑर्डिनरी ग्रेडसाठी 18 ते 27 वर्ष. ड्रायव्हर रोड रोलरसाठी 18 ते 27 वर्ष. ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी 18 ते 27 वर्ष. तर एज रिलॅक्सेशनसाठी किती वय असणे आवश्यक आहे, किती वर्षांची आपल्याला सूट देण्यात आली ते आपण बघूया. अनरिझर्व्ड आणि EWSसाठी कोणतेही एज रिलॅक्सेशन नाही आहे. SC STसाठी 5 वर्ष. अदर बॅकवर्ड क्लाससाठी 3 वर्ष. तर ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ती आपण बघूया. ती नॉन रिफंडेबल असणार आहे. तुम्ही ॲप्लिकेशन फी या लिंकवरती जाऊन भरू शकतात. तर कॅटेगरी वाईज किती फी असणार आहे ते आपण बघूया. जनरल कॅन्डिडेट EWSसाठी 50. अदर बॅकवर्ड क्लाससाठी 50. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटीजसाठी कोणतीही फी नसणार आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी या लँग्वेजमध्ये भरू शकता. तुम्ही जेव्हा रिपोर्टिंग करणार आहात रिक्रुटमेंट प्रोसेससाठी, त्यावेळी तुम्हाला कोणते कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे. तुम्ही रीड करू शकता काळजीपूर्वक ती. तर मित्रांनो, तुम्हाला या भरतीसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते ते आपण बघूया. ड्राफ्ट्समनसाठी त्यांनी 3 क्रायटेरिया दिलेले आहेत, ते तुम्ही रीड करू शकतात. सुपरवायझरसाठी इथे दिलेले आहे. टर्नरसाठी दिलेले आहे. मशिनिस्टसाठी दिलेले आहे. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी दिलेले आहे. ड्रायव्हर रोड रोलरसाठी दिलेले आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी कोणते कोणते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते इथे दिलेले आहे. तर मित्रांनो, रिटन एक्झामिनेशनसाठी सिलेबस काय असणार आहे ते आपण पोस्ट वाईज बघूया. ड्राफ्ट्समनसाठी एवढ्या विषयांसाठी तुमची रिटन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. सुपरवायझरसाठी इथे दिलेलं आहे. त्यानंतर टर्नरसाठी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मशिनिस्टसाठी कोणता कोणता सिलेबस असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी कोणता सिलेबस आहे ते तुम्ही इथे बघू शकता. ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरी ऑर्डिनरी ग्रेडसाठी कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. तुमची जी प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे मित्रांनो, तर टर्नरसाठी तुम्हाला काय विचारू शकतात ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर मशिनिस्टसाठी काय विचारणार आहे ते दिलेलं आहे. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी काय विचारणार ते इथे दिलेलं आहे. ड्रायव्हर रोड रोलरसाठी काय विचारणार ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी काय विचारणार ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर पे स्केल काय असणार आहे मित्रांनो ते आपण बघूया. ड्राफ्ट्समनसाठी 29,200 ते 92,300. सुपरवायझरसाठी 25,500 ते 81,100. टर्नरसाठी 19,900 ते 63,200. मशिनिस्टसाठी 19,900 ते 63,200. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी 19,900 ते 63,200. ड्रायव्हर रोड रोलरसाठी 19,900 ते 63,200. ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी 19,900 ते 63,200. तुमची जी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे 1 माईल रन. तर त्या म्हणजे तुम्हाला 1.6 किलोमीटर धावायचं आहे. ओनली पासिंग टेस्ट इज मॅन्डेटरी. मॅक्झिमम मार्क्स किती असणार आहे तर पास असणे आवश्यक आहे.
आणि त्यासाठी तुम्हाला टाईम दिला जाणार आहे 10 मिनिट. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड दिलं आहे मित्रांनो इथे. तर आपला जो रिजन येतो तो आहे सेंट्रल रिजन, इथे महाराष्ट्र दिला आहे. त्यासाठी मिनिमम हाईट 157 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानंतर चेस्ट किती असणार तर मिनिमम 75 सेंटीमीटर आणि एक्सपान्शन करून म्हणजे छाती फुगून 5 सेंटीमीटर अधिक भरणे आवश्यक आहे. मिनिमम वेट किती असणे आवश्यक आहे तर मिनिमम वेट तुम्हाला तुमचं 50 kg असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.